100% इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे, नाहीतर तुम्हाला 3 रनाची पेनल्टी दिली जाईल. अरे काही प्लेयरचे नाव नाही माहिती आम्हाला. दोन चेंडू निर्धाव लागोपाठ. बघूया चांगली गोलंदाजीची सुरुवात राहुल. बघूया पुढचा चेंडू समोर असेल तो बालू. आता मात्र सुट्टी नाही, षटकार. आणि धावांचा श्रीगणेश षटकाराने. पहिला षटकार डीजे लावला तर डीजे. नको लावू आता. बघूया षटकाराने धावांचा श्रीगणेश केलाय बालू रोकडे आणि मराठा वॉरियर संघ. बघूया पुढचा चेंडू. पूर्ण एकदा ऑफस्टमच्या दिशेने मारलेला फाटका, षटकार. सलागचा दुसरा. धावसंख्या झाली ती 12. रोकडे. बघूया पुढचा चेंडू. ओ बुलटॉ चेंडू, खरपूस समाचार. सलागचा तिसरा. संख्या विठ्ठल. समोर असेल तो मयूर सोनवणे. एक घोडेगावचा अष्टपैलू वाघ. बघूया विठ्ठल. समोर असेल तो मयूर. एक षटका अखेर धावसंख्या 22.
यावेळी ऑफस्टमच्या दिशेने मारलेला फाटका. बघूया किती धावा मिळू शकतात. दोन धावा आहे. 2 धावा. धावसंख्या झाली ती 24. ते का आले आले आले. विठ्ठल यांच्या रूपात वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक. आला भूतू. तर बघूया विठ्ठल आला भाऊ विठ्ठल. बघूया पुढचा चेंडू समोर मयूर सोनवणे आणि नेक्स्ट आमच्या दिशेने मारलेला फाटका. बघूया किती धावा. 1 धाव पळून पूर्ण आणि एका धावसंख्येवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. धावसंख्या झाली ती 25 धावा. गोलंदाजी मार्कवर असेल तो विठ्ठल आणि तिकडून आलेला तो एक विठ्ठल मराठवाडा संघाचा प्रमुख शिलेदार. आला भाऊ विठ्ठल. बघूया पुढचा चेंडू समोर हिटर बेटर बालो आणि आता यावेळेस कडक कव्हर ड्राईव्ह. अतिशय खतरनाक चेंडू. अतिशय खतरनाक सुरुवात करतो तो बालू रोकडे. आपल्या धावसंख्या झाली ती 31 धावा. बघूया पुढचा चेंडू समोर असेल तो विठ्ठल. आता यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचं हार्दिक स्वागत. आमचे मित्र नेवासा पोलीस स्टेशनचे बाजीराव सिंगम देसाई दादा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टमच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धावा मिळू शकतात. 1 धाव पळून पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. काहीच गच्चाळ क्षेत्ररक्षण. अरे ती उडून गेली. ती 30 धावा. धावसंख्येवर बदल. षटक संपलंय. षटक संपलंय. षटक संपलंय. तर 2 षटकाखेर 33 धावा धावसंख्येवर. बघूया पुढचं षटक घेऊन येत आहे तो राहुल. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक. समोर असेल तो मयूर सोनवणे. बिनबाद 33. बघूया कशी सुरुवात करतो आपल्या संघासाठी राहुल. पहिले षटक काहीसं मागडं होतं.
पुन्हा एकदा दिलेली जबाबदारी बघूया कशा प्रकारे पार पडू शकतात तो राहुल. आता पुन्हा एकदा खराब सुरुवात. षटकार. यावेळी पुन्हा एकदा लेफ्टच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धाव मोजले जातात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. एक धाव पळून पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न. धावसंख्या झाली ती 40 धावा. बघूया पुढचा चेंडू. राहुल समोर असेल तो अतिशय आक्रमक अक्षय रोकडे. पाणीगावचा हा खेळाडू अतिशय धडाकेबाज. थोडं वेळेचं बंधन पाळायचंय फलंदाजांनी पण. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस हेलिकॉप्टर उडालाय आणि हेलिकॉप्टर जागेवर. चव्वेचाळीस धावसंख्येत बदल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्टच्या दिशेने मारलेला पाटका. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. किती धावा मिळू शकतात. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 45 धावा. बघूया पुढचा चेंडू. नवीन फलंदाज आलेला शुभम ताके. फुलटॉस चेंडू. चेंडू खराब. नो बॉल आणि षटकार. डीजे आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचं हार्दिक स्वागत. बघूया पुढचा चेंडू. निश्चितच फ्रीडचा चेंडू असेल. फ्रीडचा चेंडू असेल. बघूया पुन्हा एकदा लेग स्टंपच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक तर 3 षटकाखेर 56 धावा धावफलकावर. पंचांना थोडी विनंती.
तुम्ही थोडं लक्ष द्यायचंय. तर नवीन आलेला गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक महेश. समोर असेल तो मयूर. बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो तो महेश. समोर असेल तो मयूर सोनवणे. तर यानंतर होणारा सामना माक्तापूर कॅपिटल विरुद्ध फ्रेंड्स 11 नेवासा. बघूया पुढचा चेंडू आणि क्लीन बोल्ड. पहिल्या चेंडूवर त्रिफळाजीत. अतिशय सुंदर चेंडू. पंकज आरांगळे तुमची जर्सी घेऊन जायची. तर नवीन आलेला फलंदाज अतिशय ताबडतोब फलंदाज शुभम ताके तालुक्यातील एक दिग्गज खेळाडू. नवीन फलंदाज कोण आहे? विजय. बघूया आपल्या संघासाठी किती विजय करू शकतो. पहिल्या चेंडूवर त्रिपाळीची झालाय तो मयूर. पुढचा चेंडू आणि थोडासा काचा क्षेत्ररक्षण. सुरुवात तर प्रत्येक षटकाराला 100 रुपये वरच्या फलंदाजासाठी. काय नाव त्यांचं? फाटाडे. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा आणि चौकार. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट दिशेने वाईट. अतिरिक्त धावा. धावसंख्या झाली ती 67 धावा. आणि एक खतरनाक फलंदाज तालुक्यातील दिग्गज शुभम ताके. बघूया पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा लेफ्ट दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. एक धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. धावसंख्या झाली ती 68 धावा. एक षटकारानंतर केलेला सुरेख कमबॅक महेश यांचा. बघूया पुढचा चेंडू. समोर असेल तो विजू आणि फुलटॉस चेंडू. चेंडू काही मिस झालाय. खराब चेंडू नो बॉलच्या स्वरूपात. आणि मिळालेली संधी फलंदाजांना. प्रीतचा चेंडू असेल. बघूया 69 धावा धावफलकावर प्रीतचा. फुलटॉस चेंडू फलंदाज मिस झालाय. बघूया पुढचा चेंडू प्रीतचा चेंडू असेल. आणि पुन्हा एकदा खराब चेंडू. अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 70. काहीशी खराब गोलंदाजी महेश यांची. बघूया पुढचा चेंडू आणि लेफ्ट स्टंपच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धावा मिळू शकतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. प्रीतचा चेंडू होता आणि एक धाव पूर्ण पळून. अतिशय सावध दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी खेळ करत आहेत. बघूया पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा मारलेला फटका पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आणि एक चोरटी धाव शुभम ताके यांची. तर धावसंख्या झाली ती 72 धावा. षटक समाप्तीचा इशारा.
73 धावा धावबालकावर मराठा वॉरियर संघाच्या. तर 5वं षटक वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं षटक. विठ्ठल समोर असेल तो शुभम ताकी. यावेळी पुन्हा एकदा 1 बाउंस चौकार. चेंडू ओ यावेळी हलकासा बॅटची एज आणि फलंदाज बाद. काय नाव बॅट्समनचं भूषण. एक चौकारानंतर केलेला कमबॅक. पुढचा चेंडू विठ्ठल. यावेळी मारलेला फटका फटका क्षेत्ररक्षण थोडीशी गडबड. एक धावेवर समाधान पुन्हा एकदा. तर धावसंख्या झाली ती 73 धावा 77 धावा. बघूया विठ्ठल बॉल दे बंडे बॉल. बघूया पुढचा चेंडू विठ्ठल समोर असेल तो पाठाडे. आणि यावेळी फलंदाजाला चारी मुंड्या चित केलंय आणि फलंदाज बा डीजे लाव ना. आणि नाना जायगुडे यांच्याकडून गोलंदाजांना 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. एक विस्फोटक फलंदाजाला माघारी पाठवल्यानंतर अभिनंदन नाना जायगुडे यांचं. तर नवीन आलेला फलंदाज ऋषी. बघा नवीन आलेला फलंदाज ऋषी गुरे असेल. समोर विठ्ठल. यावेळी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारले सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. तर धावसंख्या झाली ती 78 धावा. 5व्या षटकाचा मैदानामध्ये खेळ सुरू. तर अखेरचा चेंडू असेल. बघूया पुढचा चेंडू समोर कर्णधार. यावेळी कर्णधाराने मारलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि षटकार. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. तर 5 षटक अखेर 84 धावा धावफलकावर. तर बघूया अखेरचं षटक मैदानामध्ये महेश यांच्यावर दिलेली जबाबदारी. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 6वं षटक घेऊन येत आहे तो महेश. समोर असेल तो ऋषी आणि भूषण. राऊंड द विकेट चा मारा करताना बघूया ऋषी ते महेश.
दोघांचे 2-2 झाले. कोणाचे? एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. एकच झाली. चार बॉलर लागतील, 4 बॉलर. यांचे नाही चालणार. विठ्ठलने 2 टाकले. विठ्ठलने 2 टाकले. तर यानंतर होणारा सामना मागतापूर कॅपिटल विरुद्ध फ्रेंड्स 11 नेवासा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. तुम्हाला सेकंड बॉल आहे बरं का आता. तर बघूया नवीन गोलंदाज पप्पू गणेश चव्हाण आहे ना हो? उर्फ गणेश चव्हाण. बघूया पहिला चेंडू. खराब चेंडूने सुरुवात. नो बॉल आणि एक अतिरिक्त धाव. दुसरा धावाचा प्रयत्न. तर 2 धावा पूर्ण आणि नो बॉल. फ्रीडचा चेंडू असेल. 3 धावा. खराब सुरुवात गोलंदाजीची. बघूया फ्रीडचा चेंडू असेल. काय करू शकतो तो ऋषी. यावेळी मारलेला फाटका लेग स्टंपच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने मारलेला फाटका आणि एक चोरटी धाव. धावसंख्या झाली ती 88 धावा. क्षेत्ररक्षक माऊली भाऊ पेचे असतील. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरा चेंडू. फुलटॉस चेंडू. बघूया ऑफस्टंपच्या दिशेने मारलेला फाटका. नो मॅच लँड मध्ये चौकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर नाही. तर धावसंख्या झाली ती 92 धावा. तर पुढचा चेंडू स्वतः कर्णधार भूषण. यावेळी लेग स्टंपच्या दिशेने मारलेला फाटका. बघूया किती धावा मिळू शकतात. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि अगदी आरामात 2 धावा पूर्ण. 94 धावा धावसंख्येवर. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. बघूया पुढचा चेंडू. समोर भूषण. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता पण चुकलाय तो भूषण. तर भूषण शिंदे यांचा त्रिफळा उडवला. तर 200 रुपयाचं पारितोषिक नाना जायगोडे यांच्याकडून आलेलं आहे. पुढचा चेंडू. यावेळी षटकार. तर 100 धावा पूर्ण धावफलकावर मराठवाडा संघाच्या. तर पुढचा चेंडू हवेत आणि षटकार. तर 106 धावा धावफलकावर पूर्ण मराठवाडा संघाच्या. 107 धावांचा डोंगर. 107 धावांचं आव्हान साई 11 साईनाथ नगर संघाला देण्यात आलेलं आहे. आणि या सत्रातील पहिला सामना 106 धावांचा होता. आणि दोन्ही संघांच्या संघनायकांना हा आखिरचा ऐसे बॉल ही और भी असेल. वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चषक 2021 आणि पहिलं सत्र या ठिकाणी आपण सेवा चषकाचं जे पूर्णपणे पार करतोय. आजच्या सत्रातील दुसरा सामना
एक बलाढ्य संघ म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, मराठा वॉरियर्स नेवासा विरुद्ध काहीसा तरुण असलेला साई 11 साईनगर संघ. चांगली गोलंदाजी म्हणली जाईल मित्रांनो, कारण 105 धावांपर्यंत या ठिकाणी मराठा वॉरियर्सच्या फलंदाजांना रोखलं गेलंय आणि मला वाटतं 106 धावांचं आव्हान, माफ करा 107 धावांचं आव्हान या ठिकाणी पूर्णपणे साई 11च्या फलंदाजांना मिळवलेलं. अगदी माझे मित्र अनिल भाऊ परदेशी यांनी सांगितल्याप्रमाणे पहिला सामना देखील 106 धावांचाच होता. हाही सामना 106 धावांचाच असणार आहे आणि आव्हान 107 धावांचं दोन्ही वेळेस यावेळेस दिलं गेलंय. तर मोठं सत्र आहे मित्रांनो. अगदी या स्पर्धेमध्ये आता सर्व फलंदाज जे स्थिरावलेत, अगदी प्रत्येक संघाच्या धावा अगदी शतका समीप होत आहेत आणि शतकाच्या पार देखील धावा या ठिकाणी बनवल्या जात आहेत. चांगली फलंदाजी आपण बघितलं. यामध्ये अक्षय रोकडे यांनी चांगली सुरुवात दिली होती, शुभम टाके यांनी देखील चांगली फलंदाजी केली आणि शेवट भूषण शिंदे कर्णधार यांनी शेवट काहीसा गोड या ठिकाणी केलेला. तर आघाडीचे फलंदाज पाठवायचे साई 11. तुम्ही का? धन्यवाद. बरं काय मी सर, अरे शक्य आहे का मला सापडणं? त्यांच्याकडे जाणं 800 गोष्टी. तर मित्रांनो क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलं. संघानं विनंती असणारी आपण थोडीशी काय करायची, कारण शेवटी काही षटकं कमी करावं लागतं. तर जास्तीत जास्त सर्व संघ करणाऱ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करायचा. महेश आणि केतन ही जोडी मैदानात. तर गोलंदाजीसाठी सिद्धांत असणारा पहिला चेंडू, पहिला वार, पहिला चौकार. सुरुवात चांगली झाली मित्रांनो. महेश एक चांगला श्रीगणेश या ठिकाणी करतोय. यावेळेस आघाडीच्या पहिल्या गोलंदाजाचा पहिला चेंडू मात्र मारला गेलाय. इलकापूर उडाला इन्साइड एज असणार, परंतु पॉइंट लेगच्या दिशेमध्ये पाठोपाठच्या स्वरूपामध्ये चौकार. तर एक चांगली सुरुवात. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवर देखील एक चौकार पूर्णपणे मिळाला गेलाय. धाव फलकावर 8 धावा असणार. दिशा यावेळेस गोलंदाज बदलतोय. सिद्धांत तयार असणार ओव्हर विकेट. जोरदार पूल केला यावेळेस. क्षेत्ररक्षक मिळांच्या क्षेत्रामध्ये कोणी नाही. ऐन वेळेस मयूर सोडवणे सीमेरेषेवर एक चांगलं काम आपल्या संघासाठी करतोय. चेंडू आगला गेलाय. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण होत आहेत. धाव फलकावर 10 धावा लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल केला. यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पंकज धावबाची संधी, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण 100% या ठिकाणी पंकज दिसतोय. पूर्णपणे सुरेख क्षेत्ररक्षण आणि धाव घेण्याची शक्यता नव्हतीच, परंतु एक संधी निर्माण झाली होती धावबाची, ती मात्र या ठिकाणी गमावली गेली. निर्धाव चेंडू पुन्हा सिद्धांत तयार. नो बॉल दिला जाईल. अगदी पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. पुढचा चेंडू फ्रीजचा असणार.
इस बार फुल फ्रीटचा चेंडू पॉवरफुल चौकार. साई 11 साईनगर संघ. महेश काहीसा आक्रमक आपल्याला मैदानामध्ये दिसतोय आणि चांगल्या गोलंदाजांसमोर ही फलंदाजी चालू आहे. धावफलकावर या ठिकाणी 15 धावा पूर्ण झाल्यात. सिद्धू अर्थात सिद्धांत तयार. अवांतर धावेचा इशारा आपल्यापर्यंत येईल. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू या ठिकाणी खराब दिला जातोय. एका धावेची भर, धावसंख्या 16. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. याही नंतर आपल्याला भरपूर सुरेख सामने बघण्याची आज संधी असणार आहे. यानंतर फ्रेंड्स 11 नेवासा विरुद्ध मक्तापूर कॅपिटल, एक जोरदार सामना हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर पुन्हा एकदा अवांतर या ठिकाणी दिला जातोय. याही वेळेस एक सिंगल पूर्णपणे घेतली जाईल. धावसंख्या 17. एक मोठे षटक या ठिकाणी टाकताना आपल्याला सिद्धांत दिसतोय. बघूया सूर्य चेंडू, यावेळेस नियंत्रण आणि अचूकता या ठिकाणी दिसेल. षटक समाप्तीचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. पहिल्या षटका अखेर नाबाद 17 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. 107 धावांचं आव्हान आहे मित्रांनो. एक धावांचं डोंगर या ठिकाणी पूर्णपणे उभारलं गेलंय. बघूया गोलंदाजीसाठी मला वाटतं पंकज यांच्याकडे या ठिकाणी चेंडू दिला जातोय. तर बघूया 107 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झालेली आहे. यावेळेस स्ट्राईक एंडकडे केतन आणि नवीन गोलंदाज म्हणजे पंकज तयार. अप्रतिम सुरुवात. पूर्णपणे व्यावसायिक चेंडू याला म्हणलं जाईल. गुडलेनचा चेंडू निर्धाव चेंडू. पंकज तयार. हलकस क्षेत्ररक्षणात बदल या दरम्यान. सुरेश चेंडू, यावेळेस विकेट टू विकेट, अर्थात चेंडूला उंची आहे. एक कमी उंचीचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे जाऊन थांबतोय. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 चेंडू निर्धाव. अचूक गोलंदाजी, एक शानदार गोलंदाजी पंकज. यारकर चेंडू, वेगळा प्रयोग, धावबाची संधी. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं झालंय परंतु धावबाची संधी मात्र गमावली गेली. ऋषी कुरे असणार आहे. शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करताना एक सिंगल. बऱ्याच वेळानंतर वाढती धावसंख्या 18 आणि स्ट्राईक रेंजवर येतो तो महेश. हेलिकॉप्टर उडतोय, चेंडू लगन भरारी आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक असतोय मयूर सोनवणे आणि काहीशी उंची जरा जास्तच त्याला. झेलबाद.
देशाच्या आर पार फरार चौकार. चौकार आलाय. फटका काय सवरला होता परंतु 4 धावा यावेळेस मिळाल्या. टॉप एजचा चेंडू सरळ उभा होतोय. झेल घ्यायची संधी विजय पठारे आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणलं जाईल मित्रांनो. या ठिकाणी एक झेल सुटला गेलाय. जीवदान भागवत यांना पूर्णपणे मैदानात मिळालंय. धाव संख्या 23 असणारे षटक या दरम्यान संपलं गेलंय. मला घाबरला. सत्तावीस धावा. याही वेळेस सिद्धूचं स्वागत चौकारानं झालंय. धाव संख्या 27. पुन्हा एकदा कट केला. याही वेळेस विठ्ठल यांना पाठलाग करावा लागतोय. चेंडू पुढे विठ्ठल मागे. चेंडू हाडलाय सुरेख क्षेत्ररक्षण. पळून 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावेनं वाढती धावसंख्या 29. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 107 धावांचा पाठलाग करताना आपण साई 11 साईनगर संघ बघतोय. साईनाथ नगर माफ करा. एक बाउन्सर या ठिकाणी टाकला जातोय. पंचांचा इशारा यावेळेस समज दिला गेलाय. पहिला उसळलेला चेंडू असणारे दक्ष पंच आपल्याला पूर्णपणे जे दिसतील या ठिकाणी संतोष सोनार सर आणि त्यांना साथ देताना नरेश साखरे सर. सुरेश चेंडू यांची फलंदाजी थोडी वेगळी मित्रांनो. भागवत यांना आपण बघतो मैदानामध्ये तर बॅकफुटवर जास्त खेळतायत. असो चांगली फलंदाजी या ठिकाणी. यावेळेस चांगला चेंडू सिद्धूचा निर्धाव चेंडू असणार. मक्तापूर फ्रेंड्स 11. सुरेश चेंडू चांगल्या चेंडूला यावेळेस सन्मान मात्र दिला गेलाय. शॉट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस मयूर सोनवणे असणार आहे. एक सिंगल आणि एका धावेवर मैदानात मला वाटतं समाधान मानले. 32 धावा माफ करा 31 धावा धावफलकावर पूर्ण केल्या गेल्यात. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सिद्धू यांची. आधी पहिल्या षटकामध्ये काहीसा खराब मारा झाला होता परंतु या षटकामध्ये पहिल्या षटकाचं काहीसं अपयश या ठिकाणी झाकलं जातंय. चांगली गोलंदाजी. जोरदार फटका असणार आहे परंतु चेंडू हवेत. यावेळेस झेल घेण्याची संधी. अक्षय रोकडे खराब क्षेत्ररक्षण. झेल सुटलाय. तर दरम्यानच्या काळामध्ये 3 धावा पडून पूर्ण षटक या ठिकाणी संपलं जाईल. पंच सोनार सरांचा इशारा. 3 षटका अखेर 34 धावा.
तर अनिकेत गोलंदाजीसाठी दाखल झालाय. अनिकेत या ठिकाणी अरे मग तो उलट झालं काय? सुरेश चेंडू यावेळेस दिशा चुकता सिद्धार्थ यांच्या चेंडूमध्ये आपल्याला दिसेल. चांगलं एष्टी रक्षण देखील आपण बघतोय. शुभम ताके एष्टीन मागे संघासाठी सुरेख कामकाज करतायत. सुरेख असं क्षेत्ररक्षण देखील दिसेल. सुरेख कट केलाय. काळात्मक फटका मिडॉप मध्ये पंकज हजर. चांगलं क्षेत्ररक्षण एक सुरेख थ्रो इष्टी रक्षकाच्या दिशेनं या ठिकाणी केलं गेलंय. एक सिंगल. धाव संख्या 37. मिळवांच्या दिशेने पूल केला. कॅप्टन पळतायत आणि चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडू फरार चौकार. इनसाइड जे धावबाद माफ करा इष्टीची अपील मला वाटतं हलकीशी फेकाफेकी या ठिकाणी झाली. एक सिंगल या ठिकाणी पूर्णपणे घेतल्या गेली. हळूहळू वाढती धावसंख्या 42. खास होऊन बघूया. सिद्धार्थ जोरदार एक पॉवर हिट. यावरच मयूर सोनवणे यांना संधी नाही. 6 रन षटकार. तर 48 धावा पूर्ण होत आहेत. संघाच्या वतीनं पंकज पुन्हा गोलंदाजीसाठी आलेला आहे. 5व्या षटकाची सुरुवात या ठिकाणी मैदानामध्ये केली जाते. तर नकारे आवाज कमी करू. तर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मंचावर पंकज येतोय. पुन्हा एकदा एक अप्रतिम सुरुवात. मागील षटकामध्ये देखील खास कामगिरी केली होती. याही षटकाची सुरुवात आपण बघतोय पूर्णपणे निर्धाव चेंडून सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. धाव फलकावर 48 धावा स्थिर असणार आहे. टॉपेज स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि गोलंदाज बाद. तर नवीन फलंदाज यावेळेस विठ्ठल मैदानामध्ये येतोय. तर विनंती असणार आहे मक्तापूर संघ हा सामना संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि फ्रेंड्स 11 नेवासा संघ आपण आपल्या आघाडीचे फलंदाज तयार ठेवायचे. सुरेश चेंडू अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी.
पूर्णपणे या ठिकाणी बांधून ठेवलं फलंदाजांना. पंकज पुन्हा एकदा तयार. यॉर्करचा प्रयोग यावेळेस चेंडू खोदला जातोय डीप लॉंग ऑन मध्ये. मयूर सोनवणे असणारे या ठिकाणी हलकासा खराब थ्रो. याचा फायदा मैदानात उचलला जातोय. 2 धावा पळून पूर्ण आणि अर्धशतक या ठिकाणी साई 11 संघाचं पूर्ण केलं जात आहे. पंकज तयार. सामना करतोय भागवत. तर शपल लाईनवर येतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये मारलेला फटका. मयूर सोनवणे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करताना आज भरपूर काम करावं लागलंय आणि चांगलं काम देखील केलेलं आहे. तर एक सिंगल मिळाली. 51 धावा. जोरदार फटका परंतु हवेत असणारे मयूर सोनवणे अगदी यांचं नाव वारंवार घ्यावं लागतंय. सुरेख असा जल फलंदाज बाद. या ठिकाणी शेवटच्या षटकासाठी शुभम टाके. नवीन फलंदाज गोरख मैदानामध्ये या ठिकाणी येतोय. भागवत मात्र स्ट्राईक एंडवर असणार आहे. शुभम टाके गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहे. माफ करा यावेळेस दक्ष पंच असणार आहे. नवीन येणारे फलंदाज या ठिकाणी गोरख. तर खराब चेंडू आलाय. सुरेख चेंडू यावेळेस निर्धाव. सुरेख गोलंदाजी. फुल केलाय. हे आगळा वेगळा फटका आहे. आणि धन्यवाद आसिफ भाई धन्यवाद. तर चौकार आलाय. धाव संख्या आता 56 आणि विजय धुरे. पुन्हा एकदा एक आडव्या हाताने मारलेला फटका. मयूर सोनवणे धावलाय आणि 99% झेल टिपले जातात. याही वेळेस झेल टिपला फलंदाज बाद. माऊली पेचे स्वतः मैदानात आलेत. आता एक चांगलं व्यक्तिमत्व माऊली पेचे. सुरेख चेंडू असणारे. दोन चेंडू मला वाटतं मैदानामध्ये शिल्लक असणार आहे.
यावेळेस सुरेख असा झेल, फलंदाज बाद. डीप मिडविकेटच्या दिशेने मारलेला फटका आहे. अक्षय रोकडे असणार आहे. सुरेख असा क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी मराठा वॉरियर संघ जो विजय झालेला आहे.